आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। प्रादेशिक परिवहन विभाग पनवेल खारघर येथील कार्यालयात सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असलेल्या एडीसी संदर्भातील कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते। मात्र काही कारणास्तव आंदोलनास परवानगी नाकारण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांनी माघार न घेता प्रादेशिक परिवहन विभागाच्या परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी संबंधित प्रकरणाबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये एडीसी संदर्भातील कथित गैरप्रकारांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, नागरिकांना होणारा त्रास तातडीने थांबवावा, तसेच गैरप्रकारांना जबाबदार असणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान परिवहन अधिकाऱ्यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला। संबंधित बाबींची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले। नागरिकांच्या हितासाठी तसेच परिवहन विभागातील पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी हा लढा पुढेही सुरू ठेवण्यात येईल अशी भूमिका शाहबाज पटेल यांनी व्यक्त केली। यावेळी शाहबाज पटेल, जिल्हाध्यक्ष पनवेल शहर, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जिल्हा उपाध्यक्ष चांद शेख, श्रेयस भावसार, शोएब पटेल, आमिर राऊत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। आता या निवेदनानंतर परिवहन विभागाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। भाई, आज आरटीओ ऑफिसला आपण खारघरसाठी निवेदन दिलेले, काय प्रकारे? सर्वप्रथम पत्रकारांचा मी धन्यवाद बोलतो। आज निवेदन एडीसी बद्दल दिलेलं आहे। एडीसी म्हणजे हे जे आरटीओ मध्ये साहेब जे काम करतात त्यांना हे ठेवलेलं नाव ठेवलेलं आहे एडीसी। म्हणजे एडीसी म्हणजे काय, ह्यांचे जे ब्लॅक असते ते व्हाईट करण्यासाठी एडीसी आहे, आणि जनतेची जी दिशाभूल करतात ती एडीसी। म्हणजे कुठला तुमचा फॉर्म गेला ना, ते फॉर्मवर ह्यांचा एडीसी चा चार्ज लागतोय। त्याच्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। येत्या 24 तारखेला या आरटीओ कार्यालयाने कारवाई केली नाही या एडीसी बद्दल, आम्ही नावा पण यांना दिलेले आहेत पूर्ण, म्हणून केली नाही, 24 तारखेला आम्ही इथे आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। आज आपण अधिकाऱ्यांची भेट घेतली तर त्यांनी काय उत्तर दिलं? चव्हाण साहेबांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर कारवाई करू। त्यांना आम्ही हे व्हिडिओ फुटेज पण दिलेत। आता आम्ही मीडिया समोर पण हे व्हिडिओ देणार आहेत। हे एडीसी आतमध्ये बसून लोकांचे पेपर कसे वाचू शकतात, तपास कशी करू शकतात हे लोक। अधिकारीच हे पेपर शासनाचे पेपर एक एडीसी म्हणून कसा तपास करेल, त्याच्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। आपण हा प्रकार उघडकीस आणला, हा प्रकार इथल्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हता का? अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार यांना सूचना केलेली होती। आम्ही नाहीतरी 8 ते 9 महिने झाले पत्रव्यवहार केलेला आहे, कुठलीही कारवाई होत नाही। काल पण आम्ही बघितलं आहे, हे ऑफिस 5:30 वाजेपर्यंत असतो, 7 वाजेपर्यंत आतमध्ये काम करत बसतात, त्यामध्ये एडीसी असतोय। त्याच्यासाठी आम्ही यांना सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलं आम्ही लवकरात लवकर कारवाई करू। आता बघितलं पाहिजे हे 24 तारखेपर्यंत काय करतात। शाबाजी, खरं तर आज आपल्या 19 तारखेला या ठिकाणी आंदोलन होतं या विविध मागण्यांसंदर्भात, परंतु आज आपण 4च लोक आलेले आहेत। नक्की काय कारण होतं हे आंदोलन स्थगित करण्याचं? आंदोलन आम्ही स्थगित नाही केलंय, आम्हाला पोलीस प्रशासनाने सांगितलं होता 22 तारखेपर्यंत निर्बंध आहे, त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला परमिशन नाकारली होती। त्याच्यासाठी आम्ही 4च लोक घेऊन आम्ही इथे आंदोलन आरटीओ कार्यालयात येऊन निवेदन दिलेलं आहे। तुमच्या मागण्या पूर्ण न झालं तर पुढील पाऊल काय असेल? आम्ही आमरण उपोषण करणार आहे 24 तारखेपासून। राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या माध्यमातून आज आम्ही राष्ट्रीय प्रादेशिक परिवहन अधिकारी त्यांच्या इथं आम्ही जन आंदोलन घेणार होतो, पण काही कारणास्तव आम्हाला पोलीस स्टेशन करून म्हणजे खारघर पोलीस स्टेशनवरून आम्हाला परमिशन नाकारण्यात आली होती, आणि त्यांनी आम्हाला फक्त 4 लोकांसाठीच परमिशन दिली होती आणि निवेदन देण्यासाठी होती। त्यामुळे आम्ही आज 4 लोक इथं आलो आहेत, निवेदन दिले आहे। हे निवेदन देण्यामागचं कारण हे आहे, एडीसी म्हणजे काय की एक अनधिकृत पद ह्या इथं काम करते। अनधिकृत पद काम करत असताना त्या पद्धतीने जे काम होतं इथं, हा आमचं आंदोलन घेण्याचा मागचा हेतू हेच आहे की जनतेचा फायदा व्हावा। जनतेचा फायदा काय आहे की इथं जो अतिरिक्त पैसा आहे किंवा अतिरिक्त भार जो बुर्धन भरावा लागतो लोकांना, तो भरण्यात नाही यावा म्हणून आम्ही हा आंदोलन करत आहोत। आणि ह्या एडीसी मुळे लोकांना त्रास होतोय। आता प्रशासकीय काम करत असतील, चांगलं काम करत असतील, वाईट काम करत असतील हे आम्हाला माहित नाही, पण प्रशासन हे होते ना, त्यांचं नाव खराब होते ना, प्रतिमा मलिन होते त्यांची।
एडीसी एखादा पैसा घेत असेल किंवा दुसरा घेत नसेल किंवा तिसरा घेत असेल किंवा चौथा घेत नसेल, पण एखाद्या एडीसीने पैसा घेतला तर प्रशासन ही करावं. आम्हाला माहिती आहे आज काम होतं कसं काय होतं, हे काम फक्त एडीसीला न करता त्यांनी स्वतः करावं, हेच आमचा ह्यामागचा उद्देश आहे. म्हणून आम्ही हा आंदोलन घेणार होतो. पण आम्हाला परमिशन, पण येत्या 24 तारखेनंतर आम्ही इथं आमरण उपोषणाला बसू. जर यांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही नक्कीच इथं उपोषणाला बसू. आता शहबाजबाईंनी बोलले एडीसी, मी आपले निर्देशात आणून देतो का एडीसी म्हणजे खरा काय काम करतो आरटीओ कार्यालयामध्ये. एखादं जे शासकीय कार्यालय असतो तिकडे कोणाला बाहेरचा व्यक्ती पेपर तपास किंवा लॅपटॉपवर काम करू शकत नाही. हे व्हिडिओ फुटेज आहे आमच्याकडे. त्या व्यक्तीचं मी नाव घेऊन सांगतो आज तुम्हाला. त्याचं नाव आहे मतीन मुल्ला. हे कार्यालयाच्या आतमध्ये बघा, हे आमच्याकडे व्हिडिओ आहेत. मी मीडियाला आम्ही देऊये हे काम कसे होतात. संध्याकाळीपासून ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे मतीन मुल्ला पूर्ण आरटीओ बघतो. यांचा एडीसीचा आणि साहेबांचा 40-60 आहे. 40-60 हे काम करतात. यांचे पत्रामध्ये साहेबांनी स्वतः दिले की दररोजचे 500 ते 400 लोक या कार्यालयामध्ये येतात. जसं आता आमचे मित्र पक्ष आहेत, मनसेवाल्यांचं जे आंदोलनचे पुकारलंय अवजड वाहतूक, त्यामध्ये जे पैसे गोळा करण्याचं काम करतो तो हा एडीसी करतो. हा एडीसीचं काम खरा आहे. जनतेला हे माहित नाही की एडीसी कोण असतो. एखादा व्यक्ती आला तो स्वतःचा लायसन करायला, त्याला अशी चक्रा मारायला लावतात तर तो नंतर एडीसी कडे जातो आणि काम करतो का बाई माझं काम करून द्या. दररोजचे हे एडीसीचे हे काम आहेत. संध्याकाळी 5-10 ऑफिस चालू होतो, 5 वाजता क्लोज होतो. 5च्या नंतर हे एडीसी बसून पैसे गोळा करण्याची कामं करतात. आमची निवेदन एवढाच होता तर जसं बाहेर पब्लिकला जनतेवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा बसवलेला आहे ना, तसंच कॅबिनच्या आतमध्ये पण शासनाचे काम करत आहात तुम्ही, ते कॅमेरा आतमध्ये पण बसून घ्या. आमचं एवढंच निवेदन. नमस्कार, माझं नाव नागेंद्र आहे. मी तुम्हाला माझी एक गोष्ट सांगतो, म्हणजे माझ्यासोबत काय घडलं. मी 7 ऑगस्टला ड्रायव्हिंग लायसन्स साठी अप्लाय केलं होतं आणि त्या दिवशी ओरल पण दिलेत, लर्निंग लायसन्स एक्झाम पण दिलेत ऑनलाईन ऍज पर गव्हर्नमेंट की स्पेशलिस्ट आहे. तर ऑनलाईन अप्लाय केले, पास पण झालेत. पण आता आजचा डेट आहे सर 19. आतापर्यंत माझं ड्रायव्हिंग लायसन्स लर्निंग लायसन्स आलेलं नाहीये, कारण पेंडिंग ॲट आरटीओ ऑफिस आहे. सगळेच व्हेरिफिकेशन, आधार ऑथेंटिकेशन, एक्झाम पास झालेत ऑनलाईन, पण आतापर्यंत आलेच नाही. का नाही? त्याच्यासाठी तुम्ही एडीसीला भेटले नसणार, त्यांचं जे कमिशन असते ते भेटलं नसेल, त्याच्यासाठी यांनी थांबवून ठेवलेलं आहे. आणि मला हे तुम्ही हे पुरावा बघा. अशी अनेक जनतामध्ये अशी भरपूर लोक आहेत. माझा ऍप्लिकेशन नंबर पण आहे, तुम्ही बघू शकता चेक करून की काय. मी इथे 1-2 एडीसीला भेटलो तर ते बोलले की तुम्हाला लर्निंग लायसन्स एक्झाम पण द्यायची गरज नाही. मी एक्झाम दिले, म्हणजे अभ्यास करून एक्झाम दिले, ऑनलाईन पास झाले, सगळेच ऑथेंटिकेशन केले, एक्झाम फी पण भरले. पण आता 15 दिवस जाऊन पण लर्निंग लायसन्सचं अप्रुव्हल पेंडिंग आहे. नाही, पैशाची मागणी नाही केलेत, पण ते कामच नाही करत आहे. अधिकाऱ्यांना भेटलो, ते बोलतात की तुमचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते बोलतात तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर नाही केलं. मी बोलतो तसं काहीच नाही, 3 अटेम्प्ट आहे ऑलरेडी तिथे. सेकंड अटेम्प्ट मध्ये एक्झाम क्लिअर केले आणि ते लिहिलेलं आहे वेबसाईटवर. आणि आधारनं ऑथेंटिकेशन पण झाले. अशा अनेक समस्या लोकांना, आमचं जे आंदोलन घेण्याचं जे मागचे जे कारण आहे, असे अनेक समस्या लोकांना आलेल्या आहेत आणि ह्या समस्या सोडवण्याकरताच आम्ही हे आंदोलन घेतोय. 24 तारखेला आम्ही आमरण उपोषण करणार. जनतेसाठी, म्हणजे जनतेचा फायदा व्हावा यासाठीच आम्ही हे करतोय. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. हे आता आज आपल्याला लाईव्ह तुम्ही दाखवलं तुम्हाला, पण अशा अनेक तक्रारी आमच्यावर अगोदर आलेल्या आहेत आणि ह्या तक्रारीच आम्ही समस्याचे निवारण करण्यासाठीच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.